अकोल्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार समोर आला। अपहरणकर्त्याच्या कारची पोलीस वाहनाला धडक झाली। पाठलाग करताना आरोपीच्या गाडीनं पोलिसांच्या कारला धडक दिली। आरोपीच्या गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी मुलीची सुटका केलेली आहे। अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता गडबडीत कार चालकाने नियंत्रण गमावून पोलिसांच्या गाडीला धडक दिली। एवढेच नव्हे तर एका दुचाकी स्वारालाही धडक देत त्याला जखमी केलं। हा धक्कादायक प्रकार अकोला शहरातील डाबकी रोडवर घडला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्या सोबत जोडलेत। जयेश, अकोल्यामध्ये खरं तर धक्कादायक प्रकार घडला। अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार समोर आलाय, काय अधिकची माहिती? अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार अकोल्यामध्ये पाहायला मिळाला। अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा थरार पाहायला मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अमित बेडवाल यानं संभाजीनगरमधून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं। त्यानंतर संभाजीनगरमध्ये अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। त्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी बुलढाणा पोलिसांशी याचा संपर्क केला असता आरोपी हा अकोल्याच्या दिशेने आल्याचं पोलिसांना माहिती मिळाली आणि अकोल्यात ही माहिती दिल्यानंतर अकोल्यातील डाबकी रोड पोलिसांनी अतिशय नाट्यमय परिस्थितीमध्ये अपहरण करणाऱ्या गाडीचा पाठलाग केला। त्या दरम्यान आरोपी हा मोठा गोंधळला आणि त्याने जयेश, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।